पुणे शहरात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांनी एका 55 वर्षीय महाविद्यालयीन प्राचार्यांना अटकेची भीती दाखवत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे आणि पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांचा समावेश आहे। बडे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून हिंगे आणि तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण प्रकार जुलै 2025 मध्ये सुरू झाला। पुण्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे प्रवेश प्रक्रियेतील एका विद्यार्थिनीची कागदपत्रे होती। याच पार्श्वभूमीवर आरोपी पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी थेट महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना गंभीर आरोपांची धमकी दिली। तुमच्यावर 18 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे। बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीत ओढल्याचा आरोप आहे। तुम्हाला अटक होऊ शकते असे सांगत बडे यांनी भीतीचं वातावरण निर्माण केलं। तसेच संस्थेची बदनामी टाळण्यासाठी आम्ही प्रकरण रेकॉर्डवर घेतलेलं नाही अशी बतावणी करत प्राचार्यांना गंडा घातला। इतकंच नाही तर या प्रकरणातील विद्यार्थिनी रडत असल्याचे सांगून तिला समजावून सांगितल्याचा बनाव करण्यात आला। त्यानंतर हे प्रकरण 10 लाख रुपयात मिटवता येईल असा प्रस्तावही आरोपींनी मांडला। अखेरीस प्राचार्यांनी 7 लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली आणि ही रक्कम आरोपींना देण्यात आली। दरम्यान 8 मार्च 2026 रोजी पुणे पोलिसांच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने प्राचार्यांना चौकशीसाठी बोलावलं। त्यावेळी संबंधित विद्यार्थिनीने दिलेली तक्रार अर्ज दाखवण्यात आला। या अर्जातून संपूर्ण कट उघड झाला। चौकशी दरम्यान प्राचार्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सविस्तर सांगितला। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 6 एप्रिल म्हणजे सोमवारच्या दिवशी आमच्याकडं आयुक्त कार्यालयामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसहित एक तक्रार घेऊन आली होती आणि त्या तक्रारीमध्ये तिचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तक्रार घेऊन तिचा त्याच्यामध्ये वापर करून काही आमच्या या पोलीस मंडळींनी एका त्यांच्या प्राचार्यांना त्यांच्याकडून काही पैसे उकळले होते। तो जो अर्ज होता त्या अर्जाची सगळी चौकशी पूर्ण करून त्या चौकशीअंती जे काही निष्पन्न झालं त्याच्यावरनं हा गुन्हा बंड गार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे। एकंदरीत प्रकार अशा प्रकारचा दिसून येतोय की याच्यामध्ये या मुलीची काही तक्रार होती। ती तक्रार जी आहे त्या तक्रारीबरोबरच तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला उद्युक्त करण्यात आलं की पॉक्सो च्या पद्धतीची तक्रार, सेक्शुअल हॅरेसमेंटच्या प्रकारची तक्रार द्यावी आणि मग ती तक्रार जी आहे ती घेऊन संबंधित जे या गुन्ह्यातले आरोपी PSI महोदय आहेत ते प्राचार्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना घाबरवून, त्यांना भीती घालून, संस्थेला भीती घालून काही दिवसांमध्ये त्या 8 ते 10 दिवसांचा हा सगळा कालावधी आहे। याच्यामध्ये त्यांच्याकडून सुरुवातीला 10 लाख रुपयाची बोलली, नंतर जवळपास 7 लाख रुपये उकळल्याचा प्रकार। संबंधित प्राचार्यांनी या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलीस यंत्रणेतील काहींच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत।